नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणितामधल्या ज्या मूलभूत क्रिया आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया किती महत्त्वाच्या आहेत तर त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मग त्यामध्ये कोणती स्पर्धा परीक्षेच्या मुलांना हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। त्यामध्ये स्कॉलरशिप असू दे, NMMS असू दे किंवा समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा असू दे किंवा नवोदय परीक्षा असू दे, म्हणजे सर्व परीक्षांसाठी मुलांना हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। कोणतेही गणित येण्यासाठी या मूलभूत क्रिया येणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे या ज्या बेसिक क्रिया आहेत तर त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर आपण त्या 4 क्रिया पाहणार आहोत गणितातील मूलभूत क्रिया। तर त्या क्रिया आज आपण पाहणार आहोत आणि त्यामधली पहिली क्रिया असणार आहे ती म्हणजे बेरीज, ज्याला आपण ऍडिशन असं म्हणतो, बेरीज ऍडिशन असं म्हणतो ज्याला। म्हणजेच ही जी बेरीज आहे तर ती आपण साधी आणि हातच्याची बेरीज कशी करायची तर ते पाहणार आहोत। तर तुम्हाला मी सगळं काही सांगणार आहे, बेरीज कशी करायची, हातच्याची वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा आणि भागाकार कसा करायचा। चला तर मग हे सर्व काही शिकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, आता पहिली जी पायरी आहे तर ती म्हणजे बेरीज। आता आपण काय करूया, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया अगोदर। आता बघा, जेव्हा आपण साधी बेरीज करतो तर साधी बेरीज करायला खूप सोपी आहे। बघा, आता हे 3 आणि हे 3 किती झाले तर 6 झाले। इकडे आपण एकक म्हणतो, इकडे आपण दशक म्हणतो, बरोबर। 3 आणि 3 6 झाले, 2 आणि 1 3 झाले। ही साधी सिंपल बेरीज प्रत्येकाला करता येते, बरोबर। पण हातच्याची कशी करायची हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, जेव्हा आपण हातच्याची बेरीज करतो तर ती हातच्याची बेरीज कशी करायची असते तर तुम्हाला मी ते सांगणार आहे। आता बघा, इथं आपण 28 अधिक 38 ही संख्या घेतलेली आहे। 28 अधिक 38 ही संख्या घेतलेली आहे। आता काय करायचं, कधीही बेरीज करताना नेहमी इकडून सुरुवात करायची, एककाकडून सुरुवात करायची, बरोबर। आता बघा, 8 आणि 8 किती झाले तर 8 आणि 8 झाले 16। मग 16 मधले जे एकक स्थानचा जो अंक आहे 6 तो इथे लिहायचा आणि जो दशक स्थानचा अंक आहे तो दशकाच्या घरात इथं वरती हातचा म्हणून लिहायचा। यालाच म्हणतात हातच्याची बेरीज। बघा, 8 आणि 8 16, 16 मधले आपण जी एकक संख्या आहे ती एककाच्या घरात लिहिली आणि जो दशक स्थानचा अंक आहे तो दशकाच्या घरात लिहिला की आपण हातचा म्हणून लिहिला तो। आणि आता हे सगळं आपण इकडचं मोजायचं। बघा, 3 आणि 2 5 झाले, 5 आणि हे 1 6 झाले, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 66। आता समजा आपण 3 अंकी संख्या घेऊया, ही संख्या घेऊ आपण 2, परत इकडं 6 आणि इकडं 5। आता इकडं पण आपल्याला सेम तेच करायचंय। बघा, 5 आणि 5 होतील 10, तर 10 मधले हे हा जो एकक स्थानचा अंक आहे 0 तो 0 इथं एकक स्थानी लिहायचा आणि हा जो 1 आहे तो दशकाच्या इथं घरावरती वर लिहायचा हातचा म्हणून। आता परत हे सगळ्या संख्या आपण मोजायच्या, 6 आणि 6 12 झाले आणि हा हातचा धरून 13। बघा, काय काय मुलं हातचा मोजायला विसरतात, काय काय मुलं फक्त हे खालची संख्या मोजतात पण हातचा मोजायला ते विसरतात। हातचा मोजायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं। 6 आणि 6 12 आणि हे 1 झाले 13, 13शी 3 परत हातचा 1 आला, बरोबर। आता हे सगळं काही मोजायचं, 2 3 आणि 4 म्हणजे 430 हे याचं उत्तर आलं। मग आता याच्यामध्ये कितीही संख्या मोठी असू दे, 3 अंकी असू दे, 4 अंकी असू दे, 5 अंकी असू दे, 6 अंकी असू दे, प्रत्येकाची बेरीज सेम या प्रकारे करायची। एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ 4 अंकीचं, 4 4 0 8 प्लस 2 8 8 9। बघा, आता यांची आपण काय करूया, ऍडिशन करूया। आता बघा, इथं आपण संख्या घेतलेली आहे 4408 प्लस 2889, या संख्येची आपण बेरीज करूया। बघा, 8 आणि 9 किती झाले तर 8 आणि 9 झाले 17, 17 मधले 7 इथे लिहायचे, वरती 1 हातचा देऊन टाकायचा। आता या सगळ्या संख्या आपल्याला मोजायच्या, 1 आणि 0 एकच होईल आणि परत हे 8 त्यामध्ये मिळवायचं 1 मध्ये तर 9 होतील, 8 आणि 1 9 झाले, बरोबर। आता 4 आणि 8 किती होतील तर 4 आणि 8 12 होतील। मग 12 मधले 2 इथे लिहायचे, 1 वरती लिहायचा
आणि इकडे शेवटी जेवढं उत्तर येईल आपलं, समजा जर 2 अंकी उत्तर आलं तर दोन्ही संख्या इथं आहे अशा लिहायच्या. आता बघा 4 आणि 2 6 आणि वरचा 1 7 म्हणजे 7297 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बेरीज बघितली. ही खूप महत्वाची आणि पहिली पायरी आहे, पहिली क्रिया आहे बेरीज कशी करायची. आता आपण बघूया की वजाबाकी कशी करायची असते. वजाबाकी सुद्धा खूप महत्वाची आहे. मग यामध्ये आपण साधी आणि हाताची वजाबाकी पाहणार आहोत. आता हाताची वजाबाकी जी आहे तर ती खूप मुलांना खूप अवघड जाते, पण काहीही अवघड नाहीये मित्रांनो, एकदम सोपं करून तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा आपण पहिल्यांदा काय करूया, जी सोपी वजाबाकी आहे तर ती बघूया. आता काय करूया आपण, एकदम सोपी वजाबाकी आपण बघूया. आता समजा इथं आपल्याला 32 वजा 10 दिले, बरोबर. मग 2 मधून 0 गेले तर किती उरणार? 2 मधून 0 गेले की 2च उरणार आणि 3 मधून 1 गेला की 2 उरणार, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 22. बरोबर. हे आपण साधी बेरीज साधी वजाबाकी बघितली. आता आपण हातच्याची वजाबाकी बघूया. तर हातच्याची वजाबाकी करताना बघूया, आपण पहिल्यांदा 2चा अंक घेऊया. बघा आता लहान संख्येतून मोठी संख्या जात नसते, मग काय केलं पाहिजे. आता 8 मधून 9 जातं का, तर 8 मधून 9 मायनस होत नाही. मग आपण काय करायचं, मग आपण या 2 ला एक उसना मागायचा. या 2 ला एक उसना मागायचा. मग 2 कडून आपण इकडे 1 घेतला, मग 2 मध्ये किती राहिले असतील, तर 2 मध्ये पण 1च राहिले असतील, बरोबर. या 2 मधून आपण इकडे एक उसना घेतला आणि या 1च्या समोर आपण हे जे 8 आहे ते 8 लिहायचं. संख्या झाली 18. संख्या झाली 18. 18तून 9 गेले, इथे 9 उरतील आणि या 2 मधून इकडे एक हातचा आपण घेतला होता, त्यामुळे 2 मध्ये 1च राहिलं. मग 1 मधून 1 गेला तर 0 राहतील. तर हे याचं उत्तर आलं. एकदम सोपं आहे. जर वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होत नसेल तर त्याच्या इकडच्या संख्येतून आपल्याला हातचा घ्यावा लागतो आणि मग आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आता बघा आणखी एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आता 325 वजा 256. 325 वजा 256 हे आहे. तर आता काय करायचं बघा, 5 मधून 6 जात नाही. मग तुम्हाला काय सांगितलं मी, काय करायचं, या 2 मधून इकडे एक हातचा घ्यायचा. आता इकडे पहिल्यांदा मांडून घ्यायचं. 2 मधून इकडे 1 गेला, मग 2 मध्ये 1च राहिला. आता हे जे 5 आहे तर ते 5 या 1च्या समोर लिहायचं. संख्या झाली 15. 15तून 6 गेले, किती राहिले, तर 15तून 6 गेले 9 राहिले. त्यानंतर बघा आता इथे 1 राहिला. 2 मधून इकडे आपण एक हातचा घेतला होता, मग 1 राहिला. 1 मधून 5 मायनस होतं का, तर नाही होत. मग पुन्हा आपण या 3 कडून एक उसना घ्यायचा आणि मग 3 मध्ये किती उरतील, तर 3 मध्ये 2 उरतील. मग आता इकडे उसना घेतल्यामुळे संख्या झाली 11. मग आपण 11तून आता 5 घालवायचे. 11तून किती घालवायचे, 11तून आपण 5 घालवायचे. तर 11तून 5 गेल्यावर किती राहतील, तर 6 राहतील, बरोबर. आणि आता इकडे बघा 2 मधून 2 गेले, इथं राहणार 0. तर अशा प्रकारे ही हातच्याची वजाबाकी असते. काहीही अवघड नाही. जर वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर त्याच्या इकडच्या संख्येतून डाव्या संख्येतून काय करायचं की संख्या उसनी घ्यावी लागते. एक हातचा उसना घ्यावा लागतो आणि मग त्याचं उत्तर काढायला आपल्याला काहीच अवघड नाही. समजा जर हातच्याची वजाबाकी करताना काही 0 आले तर काय करायचं ते पण आपण बघूया. बघा आता असं गणित आहे. गणित कसं आहे, तर गणित असं आहे 3006 आणि 2567 मायनस आहे ते. तर जर तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल आलं आणि तुम्हाला सांगितलं की याची वजाबाकी करा, तर काय करायचं बघा. आता इथं जेव्हा 0 असतात तर तेव्हा खूप मुलांना हा प्रश्न येतो की याची वजाबाकी नेमकी कशी करायची असते. तर अगोदर काय करायचं बघा, या 3 कडून या 0ला हातचा घ्यायचा. 3 कडून इकडे एक हातचा घ्यायचा आणि हा 0 इथं लिहायचा. संख्या 10 झाली, बरोबर. 3 मधून इकडे 1 गेला, इथं 2 उरतील. आता इकडं संख्या झाली 10. मग आता इथं पण 0 आहे. मग काय करायचं, या 10 मधून पुन्हा इकडे एक हातचा घ्यायचा आणि हा 0 इथं राहील, बरोबर. मग आता इथून एक इकडे गेला, इथं 9 झाले, बरोबर. आता इथं 10 संख्या होती, तर 6तून 7 जात नाही. मग या 10 मधून पुन्हा इकडे एक हातचा घ्यायचा, इथं पुन्हा 9 राहतील आणि हे 6 इथं जातील. बघा कळालं की डोक्यावरून गेलं तुमच्या, काय काय केलं आपण.
तर बघा या 3 कडून पहिल्यांदा आपण इकडे एक हातचा घेतला, बरोबर. मग इथं संख्या झाली 10. मग या संख्येतून परत इकडं आपण या शून्याला हातचा घेतला, इथं संख्या झाली 10. आणि परत याच्यातून आपण इकडे एक हातचा घेतला, संख्या झाली 16. 16तून 7 गेले तर उरतील 9. त्यानंतर बघा वरती 9 आहे, 9 मधून आपल्याला 6 मायनस करायचे, तर 9 मधून 6 गेले तर 3 उरतील. त्यानंतर बघा 9 मधून इथं 5 आपल्याला मायनस करायचे, तर 9 मधून 5 गेले, इथे 4 उरतील. आणि 2 मधून 2 गेले, 0 उरतील. तर अशा प्रकारे जेव्हा 0 येतो, जेव्हा प्रश्नामध्ये 0 असतो, तर तेव्हा त्याचं उत्तर असं लिहायचं असतं. तर बघा तुम्हाला जर असे प्रश्न येत नसतील, याचे तुम्हाला उत्तर येत नसतील, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अशा एक्झाम्पलचा तुम्हाला सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ते फास्ट होऊन जाणार आहे. तर आता आपण मूलभूत क्रियामधल्या 2 क्रिया बघितल्या, बेरीज आणि वजाबाकी. आता आपण पाहूया गुणाकार कसा करायचा असतो. आता बघा गुणाकार याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टिप्लिकेशन. गुणाकारला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर गुणाकारला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. आता बघा गुणाकार सुद्धा करताना खूप सोपा आहे. अगोदर आपण सोपा गुणाकार बघू, पण गुणाकार येण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे पाढेपाठ लागतील. पाढेपाठ असल्याशिवाय आपल्याला गुणाकार करता येणार नाही. त्यामुळे पाढेपाठ करा आणि बघा मग तुम्हाला एक्झाम्पल एकदम फास्ट मध्ये सुद्धा येतील. आता बघा एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. 3 गुणिले जर आपण 5 केलं, आपण जर 3 गुणिले जर 5 केलं तर एकदम सोपं आहे. 3चा पाढा 5 पर्यंत म्हणा किंवा 5चा पाढा 3 पर्यंत म्हणा. 5 त्रिक 15 म्हणजे इथं उत्तर येणार आहे 15. म्हणूनच आपल्याला गुणाकार येण्यासाठी पाढेपाठ पाहिजेत. आणि जेव्हा आपण भागाकार शिकणार आहोत तर तेव्हा सुद्धा आपल्याला पाढेपाठ लागतील. आता इथं बघा आपण असा गुणाकार करूया. 35 गुणिले 2. अगोदर या 2 ने या 5 ला गुणायचं आणि परत 2 ने या 3 ला गुणायचं. बघा 2 पंचे 10 होतील, तर 10 मध्ये फक्त 0 इथे लिहायचं आणि 1 वरती हातचा द्यायचा. जेव्हा तुम्हाला हातच्याची बेरीज परफेक्ट येणार आहे तेव्हा तुम्हाला गुणाकार येऊ शकतो परफेक्ट, आणि जेव्हा तुम्हाला हातच्याची वजाबाकी परफेक्ट येणार आहे तेव्हा तुम्ही भागाकार परफेक्ट करू शकता. त्यामुळे या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या एकमेकांच्यावर डिपेंड आहेत. तर आता बघा 2 त्रिक 6 होतील आणि 6 मध्ये हा हातचा मिळवायचा असतो तर 7 होणार, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 70. याचं उत्तर येणार किती येणार आहे, तर 70 येणार आहे. आता समजा जर इथं आपण संख्या घेतली 25 गुणिले 15, तर काय करायचं, जर तुम्हाला 15चा पाढा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट 15 ने 2 संख्यांना भाग देऊ शकता. पण जर तुम्हाला 15चा पाढा पाठ नसेल तर काय करावं लागेल, तर या 5 ने अगोदर 2 संख्यांना भाग द्यायचा आणि परत या 1 ने या 2 संख्यांना भाग द्यायचा. बघा 5 5 होतील 25, 25ची 5 हातचा 2 आले, परत 5 ने या 2 ला भाग द्यायचा, 5 दोन्ही 10, 10 आणि हे 2 होतील 12. ते 12 इथं आहे असं लिहायचं. आता बघा आता या 1 ने या 2 संख्यांना आपल्याला भाग द्यायचा आहे, मग पण हा 1 जो आहे तो दशक स्थानी आहे. हा 1 जो दशक स्थानी असल्यामुळे इथं आपल्याला 0 घ्यावा लागतो आणि मग आपण या 1 ने या संख्यांना भाग द्यायचा. पण जेव्हा 1 असतो तेव्हा वरच्या संख्या आहे अशा लिहायच्या. 25 आहे असं आपण लिहूया आणि आता आपण काय करायची, याची बेरीज करायची. बघा 5 5 आणि 2 7 आणि हे 1 3, म्हणजेच 375 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर एकदम सोपा आहे गुणाकार. मग त्याच्यामध्ये 3 अंकी असू दे 4 अंकी असू दे, तर याचं उत्तर आपण असंच लिहायचं. आता आपण एक संख्या घेऊया 3 अंकीची. बघा आता इथं आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, 563 गुणिले 17. तर आता बघा या संख्येला आपण भाग देऊया. बघा 7 त्रिक होतील 21, 21ची 1 हातचा 2. त्यानंतर बघा 6 सत्ते होतील 42 किंवा 7 सत्ते होतील 42 आणि हे 2 44, त्यामध्ये 4 इथं 4 इथं. परत 7 5 होतील 35, 35 आणि हे 4 होतील 39, तर ते इथं लिहायचे. आता बघा इथं आपण 0 द्यायचा, कारण हा 1 जो आहे तो दशक स्थानी असल्यामुळे इथं आपण 0 द्यायचा. त्यानंतर बघा हे संख्यावरच्या आहे अशा लिहायच्या. जेव्हा 1 असतो तेव्हा संख्यावरच्या आहे अशा लिहायच्या 563 आणि यांची ऍडिशन करा 1 7. त्यानंतर बघा 9 हे 15 होतील, 9 आणि 6 15 होतील. त्यानंतर हातचा 1 5 6 7 8 9 होतील. तर अशा प्रकारे उत्तर 9571 असं आलेलं आहे. तर अशा प्रकारे याचा गुणाकार करायचा असतो.
4556 गुणिले 322 अशी संख्या आहे. आता आपण या संख्येला गुणूया. तर बघा आता इथं आपण 4 अंकी संख्या घेतलेली आहे आणि 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येला आपण गुणलंय. बघा 4556 गुणिले 125 याला गुणायचंय आपल्याला. आता बघा या संख्येला आपण गुणूया. अगोदर या 5 ने या सगळ्या संख्यांना गुणायचं, परत 2 ने या सगळ्या संख्यांना गुणायचं आणि 1 ने परत सगळ्या संख्यांना गुणायचं आपल्याला. बघा 5 सक होतील 30, 30 शून्य हातचा 3 आले, 5 5 25, 25 आणि हे 3 28 होतील, 28 8 हातचा 2 आले, परत 5 5 25, 26, 27 7 हातचा 2 आले आणि 4 5 20, 20 आणि 2 22 होतील. बरोबर. आता बघा इथं आपण या 2 ने गुणायचंय परत. आता इथं शून्य द्यायचा. 5 दोन्ही साइन दोन्ही 12, 12 2 1 हातचा, 5 दोन्ही 10 आणि 11, 11 1 1 हातचा आला, परत 5 दोन्ही 10 आणि 11, 11 1 1 हातचा आला, 4 दोन्ही 8 आणि 1 9. आता बघा हे जे 1 आहे ते 1 शतक स्थानी आहे, त्यामुळे इथं आपण 2 शून्य द्यायचे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा 1 असतो तेव्हा वरचे अंक आहे असे लिहायचे. अगोदर हे 6 जे आहे ते 6 इथं लिहा. त्यानंतर बघा 5 लिहायचं, नंतर 5 आणि परत 4 आणि या सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा 0 8 आणि 2 10 0 1 हाताला 6 6 12 13 14 15 14 15 15 5 1 हातचा आला, 5 6 7 8 9. त्यानंतर बघा 9 आणि 1 10 14 15 16 6 1 हातचा आणि 5 म्हणजेच 56,009 म्हणजेच 5,69,500 5,69,500 ह्याचं उत्तर आलंय. तर अशा प्रकारे बघा कितीही मोठा गुणाकार असू दे, 2 अंकी असू दे, 3 अंकी असू दे, 4 अंकी असू दे, 5 अंकी असू दे, तर हा गुणाकार या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. आता आपण 3 क्रिया पाहिल्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आता लास्ट जी क्रिया आहे ती म्हणजे भागाकार आणि खूप महत्वाची आहे. तीच मुलांना खूप अवघड जाते, पण भागाकार करायला काहीच अवघड नाहीये, खूप सोपा असतो आणि तुम्हाला मी एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे. आपले खूप व्हिडिओ आहेत भागाकारावर, ते तुम्ही बघू सुद्धा शकता. चला तर मग आता आपण क्रिया बघूया की भागाकाराची. तर आता बघा भागाकार खूप महत्वाचा आहे. भागाकार या चिन्हामध्ये पण लिहितात. भागाकाराचं हे चिन्ह असतं. त्यानंतर भागाकार आडवा सुद्धा असतो, अंश आणि छेदामध्ये असा आडवा सुद्धा भागाकार लिहिला जातो. भागाकाराच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत तर त्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला याची बेसिक माहिती पाहायची असेल तर आपले खूप सारे व्हिडिओ आहेत भागाकारावर, तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू सुद्धा शकता. आता बघा आपण काय करूया, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया. अगोदर समजा इथं 10 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजे 10 भागिले 5 आहे, म्हणजे 5 ने 10 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. खूप सोपं आहे. 5 चा पाडा 10 येईपर्यंत म्हणायचा असतो. 5 चा पाडा आपण 10 येईपर्यंत म्हणायचा असतो. 5 एके 5 आणि 5 दोन्ही होतील 10. 5 दोन्ही 2 वर लिहायचं 10, म्हणजे 5 च्या पाड्यामध्ये 10 कितव्या क्रमांकावर आहे तो क्रमांक वरती लिहायचा आणि खाली मग 10 लिहायचं. आता बघा इथं आपल्याला क्रिया असते वजाबाकीची. 10 मधून 10 गेले 0 0, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 2. म्हणजे भागाकार जो आलेला आहे तर तो भागाकार आलेला आहे 2. याला आपण म्हणतो भाज्य, याला आपण म्हणतो भाजक. ज्याला भागायचं असतं ते असतं भाज्य, ज्याने भागायचं असतं ते असतं भाजक. शेवटी जी उरते ती असते बाकी आणि वरती जे उत्तर येते त्याला म्हणतो आपण भागाकार. बरोबर. तर ह्या याच्या बेसिक कन्सेप्ट आहेत. आता बघा, आता समजा इथं आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, 25 संख्या घेतली आपण आणि इथं 5 दिलं, म्हणजे 5 च्या पाड्यामध्ये 25 हे कितव्या क्रमांकावर आहे तर ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे 5 चा पाडा आपल्याला 25 येईपर्यंत म्हणायचा असतो. तसं पाहिलं तर भागाकारामध्ये नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो. हा नियम आहे भागाकाराचा. आता बघा आपण काय करूया, 2 संख्या असल्यामुळे याला आपण डायरेक्ट भाग देऊया. 5 5 होतील 25, 5 5 होतील 25 आणि 25 मधून 25 गेले 0 0. तर एकदम सिंपल एक्झाम्पल आपण बघितली की सुरुवात बघितली आपण की भागाकार नेमका कसा करायचा असतो, तर हे आपण बघितलं. आता आपण थोडीशी मोठी एक्झाम्पल बघूया. तर आता बघा इथं आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत भागाकाराची. आता कसा करायचा असतो भागाकार आपण ते पाहणार आहोत.
तर बघा एक नियम आहे तो लक्षात ठेवा. नेहमी भागाकारामध्ये भाग देताना नेहमी एका संख्येला भाग द्यायचा असतो. एकदम दोन संख्यांना कधीच भाग नाही द्यायचा. जर ते एक्झाम्पल छोटं असेल तर तुम्ही भाग देऊ शकता, पण जेव्हा 3 अंकी वगैरे गणित असतात तर त्याला तुम्ही नेहमी एका संख्येला भाग द्यायचा. आता बघा 126 भागिले 6 आहे, म्हणजे 6 ने 126 ला भाग द्यायचा आहे. आता बघा 6च्या पाड्यामध्ये 1 आहे का 6 ने 1 ला भाग जातो का? तर नाही जात. मग काय करायचं बघा, वरती 0 घ्यायचा आणि खाली 0 घ्यायचा आणि यांची करायची वजाबाकी. 1 मधून 0 गेला 1 राहील. परत पुढची संख्या जी आहे तर ती संख्या आपण खाली उतरून घ्यायची. आता आपण 6 ने 12 ला भाग देऊ शकतो. साइन दोन्ही होतील 12 आणि आता 12 मधून 12 गेले 0. आता पुढचा जो अंक आहे 6, तो 6 आपण ऍज इट इज उतरून घ्यायचा आणि 6 ने 6 ला भाग जातो. 6 एके 6, म्हणजे 6 मधून 6 गेले 0. बरोबर, म्हणजे याचं उत्तर आलं 21. उत्तर आलं 21, बाकी राहिली 0. तर अशा प्रकारे या संख्येला आपण भाग दिला. आता बघा 824 भागिले 8 या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. आता एका संख्येला आपण भाग देऊया. 8 ने 8 ला भाग द्यायचा. 8च्या पाड्यामध्ये 8 आहेच, म्हणजे 8च पाडा आहे. 8 एके 8 आणि 8 मधून 8 गेले 0. परत हा जो 2 आहे तो 2 खाली उतरून घ्यायचा. बरोबर, आता 8 ने काही 2 ला भाग नाही जात, म्हणून आपण वर एक 0 घ्यायचा आणि खाली एक 0 घ्यायचा आणि यांची करायची वजाबाकी. 2 मधून 0 गेले 2 राहिले. हा जो 4 आहे तो 4 ऍज इट इज खाली उतरून घ्यायचा आणि काय करायचं, 8 ने 24 ला भाग द्यायचा. तर 8 त्रिक होतील 24 आणि 24 मधून 24 गेले 0 0. तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे की हे पडताळून कसं बघायचं असतं, याचा पडताळा कसा करून बघायचा असतो, जेणेकरून आपल्याला समजतं की आपलं उत्तर चुकीचं आलेलं आहे का बरोबर आलेलं आहे. आता बघा इथं एक गणित करूया आपण. इथं 729 भागिले 7 आहे. इथं पण आपण एका संख्येला भाग देऊया. 7 एके 7, 7 मधून 7 गेले 0. हा जो 2 आहे 2 खाली उतरून घ्यायचा. बरोबर, आता 7 ने 2 ला भाग नाही जात. वर एक 0 घ्या, खाली एक 0 घ्या. त्यानंतर बघा यांची वजाबाकी आपण करूया. इथं 2. आता बघा खालचा जो शेवटचा अंक आहे तो 9 इथे उतरून घेऊया. आता 7चा पाडा आपल्याला 29 येईपर्यंत म्हणायचा. जर 29 नसेल त्या पाडामध्ये तर 29च्या अगोदर संख्या कोणती आहे तर ती बघायची. तर 7 चोक 28 होतील. 7 चोक 28 होतील आणि बघा 29 मधून 28 गेले तर इथं 1 उरणार आहे, बाकी 1 उरणार आहे. तर अशा प्रकारे आपण भागाकार करायचा असतो. आता याचा पडताळा कसा घ्यायचा, समजा आता हे 21 आहे, उत्तर आपलं आलेलं आहे 21. आता या 21 ला गुणिले 6 करायचं. बघा काय केलं, ह्या 21 ला जे उत्तर आपलं 21 आहे ते 21 ला गुणिले 6 करायचं. आपलं उत्तर ही दिलेली संख्या आली पाहिजे. जर दिलेली संख्या आपलं उत्तर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण समजू शकतो. बघा 6 एके 6 आणि साइन दोन्ही होतील 12. 126 आपलं उत्तर आलेलं आहे. इथं बघा 103 आहे, तर उत्तर आपलं 103 आलंय. मग 103 ला आपण मल्टिप्लिकेशन 8 करायचं आणि मग आपलं उत्तर हे दिलेली संख्या आलं पाहिजे. याला म्हणायचं पडताळा घेणे. 8 त्रिक 24 अशी 4 हजार 2 आले. मग परत बघा हे जे 2 आहे ते 2 इथं आहे असं लिहायचं आणि 8 एके 8, 824 हे 824 आहे असं आलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्ही भागाकारामध्ये पडताळा सुद्धा घेऊ शकता. तर गणितामधले या 4 खूप महत्त्वाच्या क्रिया आहेत. याला आपण मूलभूत क्रिया असं म्हणतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. मग हे सर्व काही क्रिया आपण या व्हिडिओमधून पाहिलेल्या आहेत. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.